झी 24 तास एक पाऊल पुढे. विरोधकांची बिघडलेली सेटिंग. खडसे साहेबांवर पहिल्या 2 भागामध्ये आरोप झाले, त्यांनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, त्यावरही खडसे साहेब अंतिम उत्तर त्यांचं देणार आहेत. पण त्याच्या आधी त्यांनी केलेल्या किंवा एकूणच जनतेच्या मनामध्ये असलेल्या एका आरोपाविषयी मी बाळा नांदगावकर यांना थोडक्यात बोलायला सांगणार आहे आणि मग खडसे साहेबांकडे जाणार आहे. ते म्हणजे टोलवर तुमची एकदा फायनल भूमिका सांगा. मला सांगा, आज नितीन सरदेसाई यांनी अशा प्रकारची एक PIL दाखल केलेली आहे, पण तरी सुद्धा लोकांच्या मनात असं आहे की हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलात, त्याची तीव्रता जाणवलीत, त्यावरून काही सेटलमेंट झालेली आहे आणि म्हणून या प्रश्नावर तुम्ही गप्प आहात. आज ठामपणे महाराष्ट्राला तुम्ही काय वचन देणार? मला असं वाटतं की उदयजी, हा तुमचा भ्रम आहे काहीतरी. ज्याला माझ्यासारखा माणूस आणि आमचा कार्यकर्ता 15-15 दिवस आम्ही उन्हात रानात पावसात बसलो, तो काय सेटिंग करायला बसलो? तुम्ही काही बोलत थोडं आम्ही सहज करणार. सभागृहामध्ये हा विषय आम्ही मागत होतो, दुर्दैवाने आम्हाला विषय मिळाला नाही. आता आम्ही लावणार आहोत तो विषय आणि हा विषय असा सोडून देणार नाही आम्ही. तुम्ही लावून धरणार 100%. कोर्टात जरी आम्ही गेलेलो असलो, कोर्टात आजच आमची याचिका दाखल झाली, कोर्टात जरी गेलेलो असलो तरी मुख्यमंत्र्यांकडे ज्याला आम्ही विषय दिला त्याला मुख्यमंत्र्यांना कळलं नाही पाहिजे होतं की आम्ही हे सगळी माहिती तुम्हाला दिल्यानंतर राज्य काय आमच्या ताब्यात आहे? आमच्या ताब्यात काय? कितीतरी टोल नाके आम्ही फोडून टाकले, 5 टोल नाके बंद झाले, तरी तुम्ही आमच्यावर आरोप करणार की आम्ही काहीच केलं नाही? म्हणजे मनसेनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं सेटिंग केलेलं नाही. हा आरोपच चुकीचा आहे. तुम्ही काही आरोप करा आणि दाखवा आरोप सिद्ध करून. चला, बाळा नांदगाव राजकारणावर निवृत्ती घेऊन टाकेल, बाकीचं सोडा. बाळा नांदगाव राजकारणावर निवृत्ती घेऊन टाकेल आणि एक सामान्य माणूस म्हणून राहील. दाखवा, कोणी दाखवावा. असं थोडं होतं. महाराष्ट्रातील जनतेचा राज ठाकरे साहेबांवरती विश्वास आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हा प्रश्न आम्ही कधीच दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला अत्यंत विनम्रपूर्वक आपल्या झी 24 तासच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. खडसे साहेब, शेवटी या कार्यक्रमात मला तुम्ही एक सांगा की टोलवर बाळा नांदगावकरांनी आता एक अंतिम भूमिका घेतलेली आहे की ते म्हणले वेळ आली तर आम्ही राजकारण सोडू, पण अशा प्रकारचं आम्ही सेटलमेंट करणार नाही. त्यांनी आमच्याकडे तुमच्या विरोधातले पुरावे आहेत असेही आता काही कागदपत्र दाखवलेली आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही त्यांना मगाशी आव्हान दिलं की हे तुम्ही सभागृहात मांडा. आज तुम्ही मला सांगा, हक्कभंग तुम्ही मांडणार आहात का नाही? सभागृहात मांडा, पुरावे असतील तर द्या. कारण कोणतेही उद्योग आम्ही असे केले नाही, आम्हाला ते सवय नाही, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. आता कसं टोलचा आरोप केला तर बाळा म्हणतो की बा याचे पुरावे द्या, पण तसं माझं म्हणणं आहे की याचे पुरावे द्या. मी प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो कुठे कारवाई झाली. आणि आम्ही आदर्शचा घोटाळा असेल आम्ही लावून धरला, लवासावर असेल लावून धरला, अगदी मंत्रालयाच्या मेकओव्हरचा विषय असेल मी रद्द करायला लावला. हे टेकड्या म्हणतात पुण्याच्या, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. रामोशी वतनची जमीन आम्ही सरकारच्या माध्यमातून त्यांना परत द्यायला लावली. एरवड्याच्या जमिनीची आता आपल्या मुख्य सचिवांकडे त्याची चौकशी सुरू आहे. कोणतंही प्रकरण म्हटलं तरी त्याची कारवाई सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मी सरकारने हे जसं बाळांना सांगितलं तसं मी हे सरकार नाही, परंतु या संदर्भात राज्यपाल आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन दिल्लीला आहे, यांचा माझा पत्रव्यवहार सुरू आहे आणि त्या पत्रव्यवहाराचे उत्तरं माझ्याकडे आहे, सरकारचे उत्तरं माझ्याकडे आहे. विधानसभेत वारंवार मी विचारलेला आहे. टोलचाही विषय मी विधानसभेत विचारला असताना भुजबळ साहेबांनी मला उत्तर दिलं होतं की याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. साऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आग्रह धरणं हे माझं काम आहे आणि या माध्यमातून माझी वारंवार मानणं आहे हक्कभंग असेल हक्कभंगही दाखल करू. या संदर्भामध्ये कधी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा तपासून तेही करण्याचा प्रयत्न करू. पण आधी मी वारंवार सांगतोय की काही तर द्या ना. या महाराष्ट्रातील जनता उत्सुकतेने वाट पाहत आहे की खडसे मांडवले करताय, खडसे सेटलमेंट करताय, खडसे भ्रष्टाचारी आहेत आणि मला पण तेच उत्सुकता आहे की ते कागदपत्र ते पुरावे जर आले तर जसं बाळा म्हणतात तसं मी पण शिक्षा भोगायला तयार आहे. मी पण राजकीय शिक्षा भोगेल ना. मला दाखवा तर खरे की ह्या असं असं आहे, त्या तसे पुरावे आहेत माझ्याकडे. जसं तुम्ही म्हणाल त्या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे, तुम्ही सांगाल त्या प्रकरणाचा आधार माझ्याकडे आज आहे, तसं तुम्ही पण काढा आणि ते दाखवा. महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल की एक विरोधी पक्षनेता भ्रष्ट निघाला, असा भ्रष्ट नेता इथं नको, याचा आनंद महाराष्ट्राला होईल आणि मलाही समाधान वाटेल की आपल्या हातून एवढा भ्रष्टाचार झाला आयुष्यभरामध्ये, अवघडच काम झालं, याच्यामध्ये राहणं योग्य होणार नाही हे मला पण पटेल. म्हणून माझं त्यांना तेच आव्हान आहे की बाबा रे काढा
तुमच्या शब्दातला उपहास आणि त्या एक प्रकारे त्या उपहासातून तुम्ही दिलेलं आव्हान हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर टोलवर मनसेची नेमकी काय भूमिका आणि त्याहीपेक्षा सुद्धा टोलवर आम्ही शेवटपर्यंत आक्रमक राहू, वेळ पडली तर याची किंमत मोजू, हे सुद्धा बाळा नांदगावकरचं विधान आता आपण पाहिलेलं आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी मात्र दोन व्यक्तींकडे जाणार आहे. आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. शशिकांतजी, तुम्ही मला सांगा, या सगळ्यामुळं राष्ट्रवादी एक प्रकारे खुश झालंय, विरोधी पक्षांच्यात कलगीतुरा चालू आहे, तुमचं फावतंय? म्हणजे महाराष्ट्राचं सिंचन असेल, औद्योगिक धोरण असेल, या विषयावर चर्चाच होत नाहीये आता. नाही, चर्चेला कुठल्याही आमची तयारी आहे. मगाशी सगळेजण म्हणतात जर असं निघालं नाही तर आम्ही राजकारणातून निवृत्त होईल. मग 288 आमदारांमधले किती आमदार शिल्लक राहतील मला खरं त्याचीच चिंता वाटायला लागली आहे. तुम्ही एक मुद्दा मगासपासून मी तुम्हाला सांगतो त्याचा लक्षात घेत नाही की हे सगळं जे चाललेलं आहे ना ते ठरवून कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठरवायची. आज तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. विरोधी पक्षाची असलेली सगळी दुबळेपणा बघितल्यानंतर सभागृहातला असेल, सभागृहाच्या बाहेरचा असेल किंवा तिथं राज ठाकरेंनी त्यांचा सत्ते मुख्यमंत्री वगैरे सत्ता हातात घेणार, त्यांना माहिती आहे ही सत्ता हातात येऊ शकणार नाही. स्वबळाच्या नारावर जास्तीत जास्त आमदार आणायचे आणि त्या पद्धतीने आपण विरोधी पक्षापर्यंतच्या असलेल्या भूमिकेला विरोधी पक्ष कसा दुबळा आहे हे महाराष्ट्राला दाखवण्याचा त्यांनी पहिला आमच्यावर लक्ष केलं, आता विरोधी पक्षावर लक्ष करून त्यांनी या पद्धतीने सत्तेच्या केंद्रामध्ये काही समीकरणं जुळवण्याचं हे त्यांचं एक रणनीती आहे. आणि त्यामध्ये मला निश्चितपणाने वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा प्री प्लॅनिंग गेम चाललेला आहे आणि त्या गेम करताय. अगदी बरोबर आहे, तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. आम्हाला काही दुःख वाटायचं गरज नाही. आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही आमच्या पद्धतीने कामाने पवार साहेबांचं नेहमी आपण बघितलं आरोप पवार साहेबांवर झाले पण त्यातून मागे काही निघालं नाही. आणि पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 100% राष्ट्रवादी लोकांचे कामं करत पुढे जाणार आहे. काम करतो त्याचे आरोप होत असतात, त्यामुळे काम बरोबर आहे. पुढे बाळा नांदगावकर, कार्यक्रमाचा वेळ अत्यंत थोडा आहे, परंतु तुमच्यावर असा थेट आणि अतिशय योग्य असा आरोप ते करतायत की एकीकडे तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यावर आरोप केलेत, राष्ट्रवादीवर आरोप केलेत, त्यांना दुबळं करायचा प्रयत्न केलात, आता विरोधी पक्षावर आरोप करून एक प्रकारे विरोधी पक्ष खिळखिळा करायचा आणि स्वतःची राजकीय स्पेस निर्माण करायची, अशा प्रकारची दुहेरी एक चाल आता तुम्ही खेळताय असं चुकीचं बोलताय. मला असं म्हणायचं तुम्हाला की एक लक्षात घे की सगळ्यात पहिलं विषय काढला कोणी? मनसेचे आमदार काहीच करत नाहीत, तुम्हीच करता का सगळं? मड उकरून काढला तुम्ही, दगड मारला तुम्ही, मग आता शिंतोडे अंगावर उडायला लागल्यावर मग बोलायला लागलेत आमच्यावरती. हे चुकीचं आहे ना. पण त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विरोधी पक्षांचा काही भाव होत आहे ना. विषय जे आहे दुष्काळाचा विषय, सिंचनाचा विषय, भंडाऱ्याच्या बलात्काराचा विषय, प्राध्यापकाचा संप आहे, गिरणी कामगाराचा प्रश्न आहे, दलितांवरती अन्याय अत्याचाराचे प्रश्न, सगळे विषय आम्ही लावून धरणार ना. खडसे साहेब लावून धरणार, आम्ही लावून नाही धरणार. आम्ही लावून धरणार तो. त्याच्यामुळे काय फावायचा विषय येत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ताकदीप्रमाणे जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आम्ही सरकारला धारावर धरणारच ना. तो काही विषयच येत नाही. बाळा, मग छोटासा प्रश्न आहे तुम्हाला की मग असं असताना आता खडसे साहेबांना टार्गेट करायचं कारण काय होतं? त्यांनी मग आमच्यावरती बोलायची गरज काय होती की सभागृहामध्ये आमदार काहीच करत नाहीत, बोलत नाहीत, मग तुम्ही बोलता आम्ही का बसवलं ऐकतो? तुम्ही दगड मारलाच. आपण या कार्यक्रमाचा शेवट करताना जातोय संदीप प्रधान यांच्याकडे. संदीप प्रधान, विधिमंडळाचं अधिवेशन चालू झालेलं आहे, राज्याचं औद्योगिक धोरण आहे, भंडाऱ्यामध्ये झालेलं प्रकरण आहे, त्याहीपेक्षा सुद्धा दुष्काळ आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण असताना महाराष्ट्रामध्ये हा एक वाद निर्माण झाला आणि विरोधी पक्षावर अशा प्रकारचे आरोप झाले. त्याहीपेक्षा विरोधी पक्ष एक प्रकारे खिळखिळा झाल्याचं चित्र समोर आलं. पहिल्यांदा राष्ट्रवादीवर आणि नंतर विरोधी पक्षांवर अशा प्रकारचं एक संशयाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे राजकारणाचीच एकूण प्रतिमा मलिन होती आहे. या सगळ्यावर आपलं शेवटचं विश्लेषण काय आहे? मी अगदी थोडक्यात अत्यंत सांगतो. एक तर पहिलं असं आहे की विरोधी पक्ष नेते पदावर बसलेली जी व्यक्ती आहे तिनं सत्ताधारी पक्षाशी संघर्ष करताना त्याच्यामध्ये किलिंग इन्स्टिंक्ट पाहिजे. म्हणजे जे भुजबळांचं शिवसेनेशी लढताना होतं, त्यामुळे मग अशा पद्धतीचे आरोप की ह्या माणसांनी काहीतरी सेटलमेंट केलं असे होऊ शकत नाही. ते किलिंग इन्स्टिंक्ट असलेले विरोधी पक्ष नेते आता अलीकडच्या काळात फार कमी दिसतात आपल्याला. हा एक मोठा मुद्दा आहे. दुसरं, तुम्ही जे म्हणताय सेटिंग, मी तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यावरती हे आव्हान देतात की आमचं सेटिंग शोधून काढा, आमचं काढा. आज ह्या सगळ्या राजकीय नेत्यांकडे
एक मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे हे पब्लिक परसेप्शन तर तुम्ही नाकारू शकत नाही, मी नाकारत नाही, आणखीन जनताही नाकारणार नाही. कारण आज ह्यांना अत्यंत चांगले सीए भेटलेले आहेत. त्यामुळे ह्यांनी समजा कुणी SRA मध्ये असेल, कुणी टोलमध्ये असेल किंवा कुणी कशामध्ये असेल, जर पैसे कमवले असतील तर ते त्यांनी अशा पद्धतीने लपवलेले आहेत की ते शोधून काढणं आणि त्याचे पुरावे असे तुम्ही देणं हे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे ह्यांना कुणालाही कधी राजकारणातून राजीनामा द्यावा लागणार नाही हे यांना माहिती आहे आणि त्यामुळे हे नेहमी स्वतः असे आव्हान देतात. हा एक भाग. दुसरा जो तुम्ही मुद्दा म्हणालात की मनसे स्वबळाची भाषा करते, मला असं वाटतं की थोडंसं त्यांनी आता भाजपला अंगावर घेण्याचं एक कारण असं असेल की त्यांना एक तर स्वबळाची भाषा करतायत, त्यांना आता कुठल्याही युतीमध्ये जायचं नाहीये, जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत. किंवा दुसरं असं की जर समजा आपल्याला ऐन वेळेला असं वाटलं की युतीमध्ये जायचं तर आपला स्टेक वाढवण्यासाठी आता एक संघर्ष करायचा. जर गळ्यात गळे घालून ते या शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकांना सामोरे जाईपर्यंत राहिले तर मग जागा वाटपामध्ये आत्ता जसं आग्रही भूमिका घेता येईल तशी घेता येणार नाही. त्यामुळे कदाचित हे असू शकेल, म्हणजे एक तर स्वबळावर जायचं किंवा जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त शेअर मिळवण्यासाठी एक पूर्व तयारी करतायत, एक त्याच्यासाठी एक व्यवस्था नेपथ्य करतायत. हा एक भाग असेल. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सत्ताधारी पक्षांसाठी, शशिकांत शिंदेसाठी अत्यंत आनंददायी वातावरण आहे. हे कितीही जरी म्हणत असले की आम्ही सगळे प्रश्न लावून धरणार आहोत तरी त्याला जे एक टोक यायला पाहिजे विरोधी पक्ष म्हणून, एकत्रित ते टोक ह्या सगळ्या वादामुळे येणार नाहीये. आणि त्यामुळे शशिकांत शिंदे यांना अत्यंत अनुकूल असं वातावरण आहे. सुखाची झोप रोज या विधिमंडळाच्या काळात लागू शकेल. प्रेक्षक हो, आपण चर्चा करत होतो विरोधकांचं बिघडलेले सेटिंग. आजच्या कार्यक्रमाचा रोखठोक प्रश्न काय होता पाहूया. रोखठोक प्रश्न होता, विरोधकांमधील फुटीमुळं सरकारचं पावतंय का? कौल जनमताचा काय पाहूया. जवळपास 91.67%, जवळपास 92% लोक म्हणतायत हो फावतंय, तर नाही असं 8.33% लोक म्हणतायत. एकीकडे बेळगावमध्ये मराठी माणसाच्या मताच्या एकीकरणाचा विजय झालेला दिसतो, तर दुसरीकडे आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पूर्वसंध्येला आपल्याला विरोधी पक्षांवरच झालेले आरोप, एकमेकांमधली झालेला एक प्रकारचा कलगीतुरा समोर येतो. या सगळ्यापेक्षा सुद्धा या अधिवेशनामध्ये दुष्काळाचे प्रश्न मांडले जावेत, सिंचनाचे प्रश्न मांडले जावेत, औद्योगिक धोरणाची चर्चा व्हावी, दलित आणि महिला यांच्यावरच्या अत्याचारांची चर्चा व्हावी, भंडाऱ्याची चर्चा व्हावी आणि त्याहीपेक्षा बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेचीही चर्चा व्हावी. हे जनतेशी असलेलं सेटिंग विरोधी पक्षांनी पाळावं एवढीच अपेक्षा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, बाळा नांदगावकर आणि संदीप प्रधान या चौघांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.